आईच्या नंतर शेवटपर्यंत साथ देते ते घरातली फक्त एकच व्यक्ती, ती म्हणजे पत्नी. म्हणून ज्यांचे ज्यांचे जोडीदार निघून गेले त्यांना विचारा काय अवस्था आहे ती. अरे माणूस आहे तोपर्यंत माणसाला आपल्या जोडीदाराची किंमत कळत नाही, पण ज्या दिवशी जोडीदार निघून जातो ना त्या दिवशी माणूस एकटा पडतो. त्याला विचारणारं कोणी नसतं, त्याच्या सुखदुःखात सहभागी होणारं कोणी नसतं, त्याला विचारणारं कोणी नसतं. त्यावेळेला जोडीदाराची आठवण येते. एखादा वृक्ष असेल ना तर त्या वृक्षाला जर वेल असेल ना तर त्या वृक्षाला शोभा वेलीमुळे आहे, आणि एखाद्या वेलीला वृक्षामुळे शोभा असते ना. शेवटच्या क्षणापर्यंत साथ देते ती फक्त पत्नी आहे, ध्यानात ठेवा. त्याच्या पुढे बोलू. आपल्या भांगामध्ये लांब लचक सिंदूर भरते ना माऊली, त्याचं कारण काय माहितीये का? तिला फक्त एकच उद्देश असतो की आपलं जगणे मालकासाठी आहे, आणि आपल्या डोक्यावरचा माथ्यावरचा सिंदूर आहे ना तो लांब लचक भरण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्या मालकाला उदंड आयुष्य देवाने द्यावं, म्हणून एवढं लांब लचक सिंदूर भरते ती माऊली. एवढंच नाही, ती माऊली उपवास करते. कुणासाठी? मालकासाठी. आपलं संपूर्ण जीवन समर्पित करते. कुणासाठी? मालकासाठी. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही सगळ्या जगाला खुश करण्यात व्यस्त आहोत. कुणाला वाढदिवसाचे शुभेच्छा, कुणाला फोन लावून बोलण्यात व्यस्त आहोत, पण घरी येऊन आपण कधीतरी आपल्या पत्नीला दोन चांगले शब्द बोलायला शिका. ते तुमच्या घरची दासी नाहीये, अरे तीच घरातली माऊली आहे. महाराज रात्रंदिवस बिना पगाराचं काम करणारी घरातली एकमेव व्यक्ती म्हणजे घरातली माऊली. प्रसंगाला तीच वेटर होते, प्रसंगाला तीच आचारी होती, प्रसंगाला तीच मास्तरीण होते, प्रसंगाला तीच महाराज तुमची आईही होते. मी बोलत नाही, सुभाषितकार सांगतात, कर्णेषु कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, भोज्येषु माता, शयनेषु रंबा. एकच माऊली पण सगळं कार्य करते घरातलं. ज्या वेळेला जेव घालायचा विषय असतो, तुम्हाला जेव घातल्याशिवाय ती जेवत नाही, म्हणजे ती तुमची एका क्षणाची पत्नी आहे, पण अनंत कालाची ती माता आहे. तिला तेवढाच आदर द्या. आणि ज्या घरामध्ये स्त्रीचा सन्मान होत नाही त्या घरामध्ये देवता वास्तव्य करीत नाहीत. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. मग तेवढाच सन्मान द्या, तेवढा सन्मानाने तिला वागणूक द्या. आणि एक वाक्य सांगतो, घरातल्या पत्नीची बाकी दुसरी काही अपेक्षा नसते महाराज. फक्त एवढी अपेक्षा आहे की माझे मालक जर घर बाहेरून आले ना, आल्यानंतर फक्त एक स्मित हास्य करावं आणि फक्त दोन गोड शब्द बोलावे. अरे कधीतरी म्हणावं माझ्या मालकाने की दमलीस का म्हणून म्हणावं. एवढीच अपेक्षा आहे माऊल्यांची, दुसरी काहीच अपेक्षा नाही महाराज. जीवनभर राब तुमच्या घरामध्ये राबतात, सगळं करतात. ते कुणासाठी? बाकी सगळ्या घराने विरोधामध्ये जाऊ द्या, त्यांना तकलीफ होत नाही. आई बरोबर बोलतोय का मी? सगळं घर विरोधात जाऊ द्या, फरक पडत नाही. पण ज्याच्या संग आपण आई वडिलाचा त्याग केला, घरादाराचा त्याग केला, संपूर्ण भावकीचा त्याग केला, गावाचा त्याग करून मी ज्याच्या घरामध्ये ज्याच्यासाठी आले ना, फक्त त्याने साथ द्यावी, त्याने आपल्याला फक्त चांगलं म्हणावं, एवढीच अपेक्षा आहे. म्हणून कधीतरी चांगलं बोलत जा. आतापर्यंत नसल म्हणलात तर घरी कधी एखादी वेळेस गेलात फक्त एवढं म्हणा, दमलीस का, थोडं बसून आराम कर. दुसऱ्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या भाज्या तुमच्या ताटात नाही आल्या तर मला भेटा. लक्षात येतंय माझं बोलणं? म्हणून एकमेकाला सन्मान द्या. शेवटपर्यंत साथ देणारी व्यक्ती म्हणजे आपल्या घरातला आपला जोडीदार आहे. ते निघून गेलेल्या व्यक्तीला कळते की आपली काय अवस्था आहे. म्हणून माझा विचार असा चालला होता, एकमेकाला समजून घ्यायला शिका. घरात हे भांडण होणारच असतात ना दादा. पत्नी जर रागावली, तिने जर भांडण चालू केलं तर तुम्ही थोडी माघार घ्यायला शिका. काही फरक पडत नाही. मी नवरा आहे म्हणून तुम्ही तिच्यापेक्षा दुप्पट आवाजात बोलणं हे उचित नाही. तुम्ही माघार घ्या, ते एका मिनिटात गप्प बसेल. आणि एखाद्या वेळेला माऊल्यांनो, जर मालकाने जर तो आवाज मोठा केला आणि भांडण चालू केलं तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही थोडं माघार घ्यायला शिका. काहीच फरक पडत नाही. हे दोन्ही गाडीचे चाक शेवटपर्यंत एकमेकाला साथ देत आली पाहिजे ना दादा. मकर संक्रांतीला माऊली सुगड्याचं पूजन करते. कशासाठी? आपल्या मालकाचं आयुष्य वाढावं म्हणून. म्हणून माझा विषय चालला होता की ते
का माणूस आपल्या पत्नीचं ऐकत आहे? त्याचं कारण प्रेम दोरी जोडल्या गेलेले आहे ना, म्हणून बंधनाला कारणीभूत मन आहे. शेवटी तीनही मुलींचे विवाह झाले आणि 2 मुलं राहिले. एकाचं नाव आहे उत्तानपाद आणि दुसऱ्याचं नाव आहे प्रियव्रत. उत्तानपाद या शब्दाचा अर्थ आहे ज्याचे पाय डोकं खालील पाय वरती. इथं बसलेला प्रत्येक माणूस उत्तानपाद आहे. आपण आईच्या गर्भातून जन्माला येताना आपलं डोकं खाली असतं आणि आपले पाय वरती असतात. उत्तानपादाच्या पत्नीचं नाव आहे सुनीती. पण झालं काय? एका सुंदर मुलगी दिसली आणि त्याला ती आवडली आणि त्याने तिला प्रपोज केलं आणि तिला सांगितलं मला तुझ्याशी लग्न करायचे. तिने सांगितलं बापाला विचार. बापाला विचारलं, त्याने तिच्याशी लग्न लावून दिलं. पण काय झालं? चांगलं वागणारी पतिव्रता माऊली सुनीती, नीतीप्रमाणे वागणारी पण राजाने तिचा त्याग केला आणि ह्या नवीन पत्नी बरोबर लग्न केलं. त्या सुनीतीला एक सुंदर मुलगा झाला, त्याचं नाव आहे ध्रुव. ते लहानपणापासूनच महाराज, लोक म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, ते लेकरू लहानपणापासूनच संस्कार होतं का? गर्भात असतानाच आईने त्या मुलावरती संस्कार घडवलेले होते. जन्माला आल्यापासूनच त्याची वृत्ती शुद्ध होती, सात्विक होती. जीवनात काहीतरी मोठं होण्याची त्याच्याकडे धडपड होती हे बघितलं. एक दिवस रांगत खेळत खेळत सहज महाराज खेळत खेळत 5 वर्षाच्या वयामध्ये बापाच्या मांडीवरती बसायला गेलं. सावत्र आईनं त्याला ढकलून दिलं. ढकलून दिल्याच्या नंतर उठलं आणि आपल्या आईजवळ येऊन सांगितलं. आई म्हणले काय? आई सावत्र आईने मला ढकलून दिलं. आईने सांगितलं बेटा काळजी करू नकोस, विश्वास ठेव देवावरती. जे लोक आज आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करतात ना, तेच लोक उद्या तुझी वाट बघतील. ध्यानात ठेव फुलाचा हार घेऊन. एवढे शब्द आईचे ऐकले आणि आई काय करू सांग ना? काही नाही. ती काय म्हणाली तुला? काही नाही म्हणाली. तुला जर या गादीवर बसायचं असेल तर वनात जा, देवाची भक्ती कर, देव प्रसन्न होतील, आशीर्वाद दे मागतील. आशीर्वाद माग की माझा जन्म सुरूची मातेच्या गर्भातून व्हावा असा आशीर्वाद द्या म्हणावं. चांगली गोष्ट सांगितली. प्रत्येक गोष्टीचा निगेटिव्ह विचार घेऊ नका, पॉझिटिव्ह विचार घ्यायला शिका. कोणी अपमान केला लगेच महाराज राग भरू नका, लगेच त्याच्यावरती राग करू नका. पण एक विचार करा की मला का बोलला असेल हा याचा विचार करा. आत्मपरीक्षण करायला शिका आणि बोलून लगेच उत्तर द्याल तर एवढा परिणाम होणार नाही. पण जो बोलला व्यक्ती त्याच्यानंतर तुम्ही शांत राहा. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर जी व्यक्ती बोलली त्यालाच पश्चाताप होईल की अरे अरे चांगल्या माणसाला मी विनाकारण बोललोय, कारण नसताना. ध्रुव बोलले काही नाही, आईचं उपदेश ऐकला. आईने सांगितलं एक काम कर, मग जर देवाकडे जायचंच असेल तर एक काम कर ना, जा. आई कुठे राहतो तो? म्हणे वनामध्ये, जंगलामध्ये. निघाला ध्रुव. 5 वर्षाचं वय आहे. एक गोष्ट सांगू का? 3 हट्ट या जगामध्ये प्रसिद्ध आहेत. एक हट्ट आहे स्त्री हट्ट, दुसरा हट्ट आहे बाल हट्ट आणि चौथा हट्ट, तिसरा हट्ट आहे तो राज हट्ट आहे. या 3 हट्टाच्या पुढे कुणाचंही काही चालत नाही. बाल हट्ट लहान वयामध्ये एकदा बुद्धीवरती परिणाम झाला की झाला, ते कुणाचंच ऐकत नाही.